जळगावमध्ये फटाक्यांचा आवाज करणारी बाईक पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। ही बाईक 5 किलोमीटरवरून जात असेल तरी तिचा आवाज गावकऱ्यांना धस्स करून सोडत होता। पोलिसांच्या कानावरती बाईकचा आवाज पडला आणि मग काय, पोलिसांनी बाईक स्वारासह बाईक ताब्यात घेतली आहे। दिवाळी आधीच बॉम्ब फोडण्याची सोयच या पठ्ठ्यानं करून ठेवली। जळगावच्या माजी नगरसेवकांचे पुत्र श्रीमान धनंजय पाटील यांची ही बाईक। धनंजयराव 5 किलोमीटरवर जरी असले तरी अख्ख्या गावाला आवाज ऐकू यायचा। स्वारी गल्लीत आली की फटाक्यांची लवंगी माळ वाजवल्यासारखं वाटायचं। हाच आवाज पोलिसांच्या कानात गेला, तिथून डोक्यात गेला आणि मग पोलिसांची ही सटकली। सेक्शन 119(2) 190(2) प्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यावरून त्याला 1000 रुपये दंडही करण्यात आलेला आहे। सदरची जी बुलेट जप्त करण्यात आलेली आहे तिचे जोपर्यंत सायलेन्सर बदलणार नाही तोपर्यंत ती गाडी सोडण्यात येणार नाही, तोपर्यंत ती डिटेन करून ठेवण्यात आली आहे जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये। धनंजयरावांच्या बाईकचं सायलेन्सरच खास आहे। 2-4 वेळा गाडी रेस केली की सुतळी बॉम्ब फुटल्याचा आवाज व्हायचा। पण पोलिसांनी सायलेन्सरची बोलती बंद केली आणि धनंजयराव ही सायलेन्स झाले। माझी शेवटची पहिली चुकी आहे, याच्यानंतर मी करणार नाही। आता जस्ट मी सायलेन्सरवरचे चेंज करतो ते माझं, तर आता त्यानंतर माझ्याकडे चूक होणार नाही। मी याची तिला काळजी घेतली नाही। पण काय चूक केली होती? फटाके फोडले, दुसरं काही नाही। फटाके फोडले दिवाळीच्या अगोदर? थोडं नाही की दिवाळीच्या अगोदरच फोडायला पाहिजे, फटाके तर काय फुटतात ना। आता कुणाचं लक्ष वेधण्यासाठी पोरं सायलेन्सरच्या पुंगळ्या काढतात हे वेगळं सांगायला नको, पण त्यामुळं ध्वनी प्रदूषण तर होतच, पण वाहतुकीच्या नियमांचा भंग होतो, शिवाय लोकांना होणारा त्रास वेगळाच। त्यामुळं सायलेन्सर वाजवण्यापेक्षा सायलेंटली काम करा, भलं होईल। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव।